मग म्हणतो ते तिथं येऊ नका जाऊ नका येऊ नका जाऊ नका. अरे माऊली आणि महाराजांची कृपा असल्यावर कशाला यायचं आणि कशाला जायचं. आलो ह्याच्यासाठी जायचं ह्यांच्यासाठी. रामकृष्ण हरी जय हरी. 12 वर्ष झालं एकटप झालं. आता ही 12वी वारी आहे. हा एकटप. हो कसं आहे माहितीये का, पावसामुळे काही वारकऱ्यांना हे आनंद घेता येत नाही. आनंद घ्यायचा म्हणलं तर खुल्लं पाहिजे, तेव्हा आनंद मिळतो. आज संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचं प्रस्थान होत आहे आणि त्यासाठी वारकरी देहूमध्ये आलेले आहेत. दरवर्षीप्रमाणे जो लाखोचा समुदाय आपल्याला दिसतो तो यावर्षी आपल्याला पाहायला मिळत नाही. मात्र काही देहूमधील गावकरी आहेत आणि वारकरी आहेत हे या ठिकाणी जमलेले आहेत. काही क्षणात तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचं प्रस्थान होईल आणि पुढे पंढरीकडे हा मार्गस्थ होणार आहे. मात्र तुकाराम महाराजांच्या रथाला जे मानाची जोडी असती ते याच रथाला ओढत पंढरपूर पर्यंत जाणार आहेत आणि हाच तो रथ आहे आणि हा रथ पंढरपूर पर्यंत तुकाराम महाराजांची पालखी घेऊन जाणार आहे. 20 वर्षानंतर या रथाची सजावट पुन्हा एकदा नव्याने करण्यात आलेली आहे. तुम्ही म्हणाल दरवर्षी सजावट होत असती, मात्र एक जवळून बघूया आपण रथ. या वर्षी 20 वर्षांनंतर हा रथ याला चांदीचा मुलामा दिलेला आहे. हे बाबा होते पण यांना बोलायसाठी मी विनंती केली, मात्र ते म्हणतात आम्हाला अथॉरिटी नाहीये, हरकत नाही. मात्र जेवढी माहिती मिळाली ती अशी आहे की 20 वर्षानंतर याला चांदीचं जे काही वर्ण आवरण दिलं जातं ते दिलेलं आहे. यावर्षी मानाची जोडी कोणाची आहे, कोणाला मान मिळाला याचा देखील शोध मी घेणार आहे आणि ज्यांच्या बैलजोडीला मान भेटतो हा रथ ओढण्याचा त्यांचाही आनंद काही औरच असतो, काही वेगळाच असतो. त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. मात्र तुर्तास हा रथ आपण तुकोबारायांचा बघतोय. याच रथामध्ये पंढरपूर पर्यंत तुकाराम महाराजांची पालखी या रथातून जाणार असते. तर अशा प्रकारे रथ आहे आणि अशा प्रकारे रथाची सजावट करण्याचं सध्या काम सुरू आहे आणि नागरिकांची बघू शकता फार झुंबड उडालेली आहे. रथाला स्पर्श व्हावा आणि रथासोबत आपला फोटो असावा, त्यामुळे या डिजिटल युगाचा एक इम्पॅक्ट आपल्याला या वारीमध्ये सुद्धा पाहायला मिळतोय. अनेक वारकऱ्यांकडे स्मार्टफोन आहेत. आपला देखील फोटो या वारीतील आपल्या फोनमध्ये असावा यासाठी अनेक जण प्रयत्न करत असतात. त्यासाठी आपण बघू शकतो या मावल्या आहेत, काही वारकरी आहेत, ते फोटो घेताना आपल्याला दिसत आहेत. काही वारकरी आहेत कॅमेऱ्याच्या पुढे येत असतील, ये जा करत राहतील, मात्र गर्दी समजून घ्या. काही वारकरी. बाबा कुठून आलात? पारनेर तालुका. कुठनं? नगर जिल्हा पारनेर तालुका. पारनेर तालुक्यातून आलात. कधी आलात? सकाळी आलो. सकाळी. कशा आलात तुम्ही? पूर वगैरे होता रस्त्याने? नाही आपण मोटरसायकल आलो. मोटरसायकलवर? कधी निघाले होते? मी काय तुम्ही 2 तास रस्ते. 2 तासात? काय इतर जण आहेत त्यांना काय सांगाल? यायचं की नाही त्यांनी? आता हे पूर वगैरे आहे तर नाही येतात ना, मागून येतात. काय आता काय जरा मागून आलं पाहिजेत नाही का? हा येतात, मागून येतात. काय येतात. कसा होता काल पूर? लय होता हो. पार इंद्रायणी आळंदी मध्ये फार संपर्कच तुटला होता. संपर्कात होता. काय वाटतंय रथ बघून? समाधान झाले. समाधान. तुम्हाला काय वाटलं? हो आज लय खुशी की बात आहे. आज पाऊस पण उघडलाय आणि आज काय महाराजांचं काय मोठं लय भाग्य आहे. आम्ही बार्शीहून आलो. आम्ही भगवान बार्शी, भगवंताची बार्शीहून आलो आम्ही. 12 वर्ष झालं एकटप झालं. आता ही 12वी वारी आहे. हा एकटप झालं. पाऊस उघडला म्हणून आनंद झाला. लय आनंद झाला. अहो कसं आहे माहितीये का, पावसामुळे काही वारकऱ्यांना हे आनंद घेता येत नाही. आनंद घ्यायचा म्हणलं तर खुल्लं पाहिजे, तेव्हा आनंद मिळतो. काल काय काय पाहिलं तुम्ही? हा काल कसं होतं वातावरण देहू मध्ये? काल वातावरण असंच होतं. पूर होता? हा भरपूर होतं. आता कालच्या पेक्षा आज लोक जास्त आले. मग म्हणतो ते तिथं येऊ नका जाऊ नका येऊ नका जाऊ नका. अरे माऊली आणि महाराजांची कृपा असल्यावर कशाला यायचं आणि कशाला जायचं. आलो ह्याच्यासाठी जायचं ह्यांच्यासाठी. रामकृष्ण हरी जय हरी. बाबांच्या भावना आहेत, पण जे वारकरी पाहत असतील तर अजिबात असं काही करायचं नाही. आलो यांच्यासाठी, जायचं यांच्यासाठी, हा भक्तिभाव एका जागी.
मात्र इंद्रायणीला फार पूर आलेला आहे. त्यामुळे तुमच्या जीवाची काळजी पांडुरंगाला पण आहे आणि आम्ही पण सांगतोय, प्रशासन पण सांगतंय. त्यामुळे पांडुरंगाची इच्छा नसते की माझ्या वारकऱ्यांना काहीतरी जीवाला धोका व्हावा, त्यांना अडचण व्हावी. त्यामुळे आपण जे पाहताय ते इतरांना पण सांगा की थोडस आपण पाऊस थांबला, परिस्थिती चांगली झाली की आपण पंढरीला जाऊयात, देहूला जाऊयात, आळंदीला जाऊयात. तुर्तास रथ दाखवायचा होता तो दाखवून झालेला आहे. या व्हिडिओमध्ये थांबतोय. पुन्हा एकदा वारीच्या वाटेवरील इतर जे काही वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी भेटतील, वारकरी भेटतील, ते तुम्हाला दाखवण्याचा, त्यांच्याशी संवाद करण्याचा माझा प्रयत्न असेल. तुर्तास या व्हिडिओमध्ये थांबतोय. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती right लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.